ठीक आहे, येतो मग आम्ही आता. काय पहा मग आता मारती आला की झेरॉक्स काढून दाखवून द्या ते आणि पटकन घेऊन या मग. ठीक आहे ठीक आहे, साहेब हाय योगायोग तर चला येतो मला देवदास भाऊ. येतो शिवलाल भाऊ. ठीक आहे, ओके. हो हो, जा जा तुम्ही आता. लवकर जा. हो ठीक आहे. गेला होती माऊली नाही का. हो ना, सांगता येत नाही ना बा. हो, पावती नाही मग. नाही तर म्हणा नाही नाही साहेब ऐकतच नाही, नसच होती आपल्या आणि साहेबाच्या आणि हेच पुढे पुढे करतात लोक. आपल्याला आता आपल्या परीनं कसं कव्हर करावं लागते. हो, ते आता आपल्याला माहिती नाही का. हो, तर पाहिजे म्हणलं. हो, जरा दिमागाचा खेळ आहे बघ इथं. हो, दोघांची परीक्षा आहे तुमची असं समजा आता. मोठी परीक्षा आहे, कारण की साहेबाचं काम आहे कडक. हो, अशा तशा गोष्टी ऐकत नाहीत बरं ते. पावती म्हणजे पावतीच मागन ती. हो, तर म्हणून म्हणलं तुम्ही बरोबर बोलण्या 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 हँडल मारा ते. हो, चला मग आता काही बाकी सांगत राहिलं का. मग मी काही जास्त म्हणजे मला जास्त बोलता येत नाही तर मग बुडा कोण पुढे पुढे करून राहिला बा. असं जास्त दिवशी जरा असं वाटे जाईल. म्हणून म्हणलं तुम्हीच बरोबर कव्हर करा आता. नाही, करू ना, तुम्ही काळजी नका करू. धीरानं घ्या लागते ते बरोबर. असं वाटलं नाही पाहिजे पुढचा घाय आहे म्हणून. तुम्ही असे धुक धुक लुक नका करू. आणि हे काय आणलं तुम्ही, हे हरभऱ्याची भाजी ते बोरं त्या काय आंबाडीच्या बोंड्या. काही गरज ते आणायची, काय काम होते आणायची. ते बाबा तेच तर नक्कल आहे मग. नक्कल करायला अक्कल लागते ना बाबा. काय असं तसंच ते का. मग बीजा मारे म्हणलं मास्तरामध्ये. हो, मला तर बीजा मारल्या का, बीजा खुशी नाही म्हणे, हराम करायला का तू. तर म्हणलं बा बोरं नेले. हरभऱ्याची भाजी, तुरीच्या शेंगा. माघरी म्हशी होती त्यावेळेस माबुड्यानं घेतलेली. ताक घेऊन जा गुरुजीच्या घरी. अरे म्हणलं मले सगळ्यात पुढे बसवे मग. अरे मस्त आहे म्हणे. हो, बस बस भाऊ सीताराम पुढे बस पुढे बस. हुशार आहे हुशार आहे. झालं म्हणजे आज याच्यातच जायला तुमचं नाही का. असं हो का, बरोबर आहे. मग हे बाकी डॅनी बुडा हे ते यायचं कसं होतं. हे मार खायत का काय म्हणलं समजा हे. देवलालचा शिवलालचा बुडा गिडा. अरे बाबा निरा डोक्यानं हलके. हो ना, हे बा मी काचकुऱ्या टाकू खुर्चीवर मार हे खायचं. हो ना, मग काय तर लय खुची ना तुम्ही पहिले. आता तर लय कमी आम्ही. त्यावेळेस तर लयच होतं बा. खतरनाक काम होतं. एसटीने मी खिडकीतून घुसो खिडकीतून. हो, आता तर नाही घुसत. मधा मधात घुसत जा. हो, काय करतं. करायच लागते ना मग. त्याशिवाय जमतही नाही ना. जमा नसतं काय करता. चला आला म्हणलं मारती. चल रे बाबा मारती चाल म्हणलं. हो, कुठं आता मागचं उगायला पुरती. चला लवकर पटकन आपला हार भेटला निघाय घराकडे. चल रे बा चाल. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय वाटच पाहून राहिलो तुमची. आता ते तुमच्याच गावचे आपले काय टुकटुके संतोष टुकटुके बंडू कावरे हो गेले. आता नेमकेच गेलेत ते. तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. हो म्हणलं आता कधी येतील कधी नाही. आता हो काय आले का मारुतराव ढुटके आले. बरं मग चला मग. आता तुमचं ते कसं मी टेबलवरच ठेवलेलं आहे साहित्य. हो योगायोग आता मी अंडर आणणार होतो. चला म्हणलं मग देऊन देतो. ते काही सह्या घ्या घ्यायच्या तेवढ्या घेऊन मोकळं करून टाकू. आणले ते पावती वगैरे झेरॉक्स आणले त्याच्या. चला मग चला. ते चालतेच ना हो साहेब. आता हे काय आता पावती देणं घेणं चालणे साहेब. पण मी काय म्हणतो हे थैली आणली होती. हो, तुरीच्या शेंगा आहे, हरभऱ्याची भाजी आहे, बोंडे आहेत, बोरं आहे. बोरं तर इतके गोड आहे सांगतो तुम्हाला. आमच्या गावातली सारखी बोरच नसेल कुठं. हो, साखर बोर म्हणते तिथे, साखरेपेक्षा गोड. हो, याच्या आपल्या देवदाच्या वावरात आहे. हो, ते बापा काय बोरं आहेत. हो, घ्या म्हणलं हे गाडीत ठेवून द्या तुमच्या डिक्कीतनी. नाही तर बाकीचे कसं सापडते ते तुमच्यासारखे अधिकाऱ्याले. हो, घ्या म्हणलं. घ्या ठेवून द्या ते गाडीतनी ठेवून द्या. कायच करावं. बुडा म्हणा हात जोडा नाही का. म्हणा देदाच्या वावरात कोणती बोर आहे म्हणून नाही देत. कुठं आहे बा बोर. जाऊ दे मुका बस बा. बरंच बरं आहे. कुठचे आले कुठचे नाही आता. हो हो, घ्या म्हणलं लय गोळ आहे साहेब. हो, बोर आहे की नाही एक नंबर आहे. काय राजा काही काही आपलं कामं करू नका तुम्ही. हो राहू द्या ते. असं काही आलंच नका जो बसले आपली. इकत घेतोस तुम्ही बायपासवर आपलं घेतलं सकाळी संध्याकाळी. जाय तिकडे गाडीवाली येते तर. हो का राहू द्या ते काही देऊ नका. हो सांगडे गिंगडे देऊन टाकू. मला काही पाहिजे नाही ते. कसं हो साहेब राजा, आम्ही प्रेमापुटी तुमच्यासाठी एवढ्या सकाळी गेलो झाकीत नाही बोरं असले बाबा. ते हरभऱ्याची भाजी बोंड्या तोडल्या याच्या वरातल्या त्याच्या वरातल्या. आणि तुम्हाला राजा म्हणलं आणून राहिलं तुम्ही म्हणता नाही म्हणता. अरे म्हणलं हे रानमेवा खाऊन पहा तुम्ही. हे काय खाता हो तुम्ही रस्त्यावर. हे पहा तुम्ही कसं आहे तर. नाही 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 बुवा तुमच्या मेहनतचं आहे. काय चार पैसे काय द्यायचे ते मी देऊन देईन तुम्हाला बुवा. हो ते कसं आपल्याला फुकट आपण कोणाला घेतोच नाही. हो फुकटाचं आपल्याला पचतही नाही आपण घेतही नाही. अरे घ्या साहेब, ते कसं प्रेमापुटी आणलं. हो, सकाळपासून द्यायचा तेच नांदा. हो म्हणे बा कसं आहे साहेबाले बोरण हे ते आणतो म्हणे मी. मला आणा बा. हो पण हे बा पैशाचा काही विषय नाही तर हे कसं प्रेम आहे शेवटी आपलं. हो ना, आज तर थोडी आहे काही. घ्या घेऊन घ्या ते. हो डिकीट ठेवून द्या तेवढं. आता तुम्ही का नाही लय जबरदस्ती करून राहिले. बरं ठीक आहे बुवा. आता काय तुमचे प्रेम आहे म्हणता. हो ठीक आहे ठेवतो गाडीतनी. हो बसा तुम्ही आतमध्ये. आलोच मी 2 मिनिटात. हो ओके. सांगळे साहेबांना आतमध्ये नेलं वाटते. अरे सांगळे साहेब इथची पेटी नेली का म्हणलं ते. हो ते आपलं यायचं द्यायचं आहे ना आपल्याला. ते हार द्यायचा आहे ना. आणा बरं ते कुठं ठेवलं ते आपल्या अंडर ठेवलं का. काय साहेब आता का टेबलावर ठेवतात तसं. आतमध्ये नेऊन ठेवून दिलं माहिती. लॉक करून टाकलं तिकडे. अरे आले ना बाबा आले ना. मारुतराव ढुटके आलेत म्हणलं. हो त्याला द्यायला लागत का ते. हो जा घेऊन या ते. बरं बरं आणतो मी आणतो. हो ठीक आहे. चला आता कसं हे विषय मोकळा होऊन जाते आता. हो काय आता तुमच्या सह्या घ्या घेतो. हो साक्षीदार आहे ते. बाकी तर काही टेन्शन नाही. हो हार आणला की आपलं मोकळं. बरं मी काय करतो. हो चहा बोलावतो म्हणलं. एक फोन लावतो कॅन्टीनवाल्याले. हो चहा घेऊ मग नाही का शिवलाल भाऊ.
काय माणसाला येऊ तुम्ही चहा बोलावता अरे आम्ही कायसाठी आहो मग अरे बा मारत राह जा बरं घेऊन या चहा घेऊन या लवकर जाणं लवकर मोठेपणा करत जाणं मारत राहा आणते तर थांबा तुम्ही नको आणू नाही आपल्या पोलीस स्टेशनला आले आहे ना मी बोलावतो ना एका मिनिटात त्याचं काय असते राहू द्या मारतो राहू द्या नाही आणतो ना मी आणतो ना बसा तुम्ही आलोच मी 2 मिनिटात आलो तर मारते बा एक काम करतो आपल्यासाठी एक कॉफी आणजो देवदास चहाच लागत नाही का 2 चहा आणि 2 कॉफी साहेबासाठी आणि तुझ्यासाठी समजा 2 कॉफी 3 चहा ये लवकर घेऊन काय शिवल्याचं मोठं कठीणच आहे नाही का हो ना कुठे हात धुवायलाच पाहिजे नाही का हो ना कॉफी आता काय घरी काय घेते आता आपल्याला माहीत नाही का दूध नाही आणलं काय चहा घेतली काय घरी बरं तर नाही साहेब म्हणलं बाकी मग आता हे गँगचं कसं काय झालं मग आता हे यायले काय जमा केलं का मग आता काय कसं काय यायचं नाही आता ती बाकीची आता पोलीस कोठडी मागितली त्याची हो आता रट्टे देणं सुरू आहे कुठं प्रकरणं केले बा यानं काय केले हो अजून काय बाहेर निघते ते आता चालू आहे आता हो चालू आहे देवदास काढणं विषय काढणं आता हो पावती नाही म्हणून बरोबर बोल नाही बरं केलं ते काही ना काही ते चांगलं सबक शिकवा जरा हो म्हणजे डबल असे कामं केलं नाही पाहिजे फक्त एक जरासं म्हणजे कसं आता मारुतराव नेमके बाहेरच गेले हो त्याच्या एक तर विषय नव्हता काढता येत आता लगा बेकार काम झालं आज हो ना इतके भांडणं झाले हो साहेब काय सांगा तुम्हाला मारामाऱ्यावर काम बापावर पोरग चालून गेलं बापाने टेम्पो काढलं हे बघ कसं तरी आले समजावत आणलं कणीला बजील माहिती आहे आता काय सांगा आणि काय नाही तुम्हाला हो आता ते बंडू कावरे तेच सांगू लागले होते मला येणार नाहीत म्हणे ते हो कारण की त्याच्या घरी भांडणं सुरू आहे बा म्हणे जरा पावटी काही सापडली नाही म्हणे त्याईले तर बहुतेक सापडली वाटते मग पावटी आता नाही हो निपडलं मग काय सांगा साहेब आता थांबा तुम्ही पावतीचा विषयच नका काढू पण याच्या भांडणाचा विषय पहा तुम्ही हो हे पहा जर आम्ही नसतो गेलो ना सांगतो एखाद्या जीव गेला असता हो इतक्यापर्यंत भांडणं द्यायची बाप म्हणले का हरामखोरा पावती म्हणली तर हरवलीच कशी हो आता हे पोरानं कुठं ठेवली कुठं नाही आता बाईनं झाडण्यात नेली का काय नाही आता बायाचं काय सांगता येते धुण्यात एखादी व्यक्ती खिशात वलीच झाली असं आता ते काही सापडेच नाही पावतीला जे हो काय करावं काय नाही सगळे गाव जमा झालं काय करावं काय नाही अशी कशी पावती हरपली सगळं म्हणलं गोंधळी झाला गावात आज बाबा असं मग काय झालं मग सापडली मग नाही शेवटी ना सांगतो ना पुढे ऐका ना तुम्ही पावती नका करू साहेब तुम्ही बा पावतीचं कसं झालं मग इतकी झाली भांडणं हो ऐकेच नाही कोणाचं शेवटी बा त्याचा बाप हो त्यानं थैली बांधली घर सोडून चालले होते हो एस टीवर गेले होते शेवटी समजावलं मी त्याला हो समजावू पा म्हणलं पाया लागायची पाहिजे त्याच्यावर पोरग इकडे पोराला समजावले दोघं जण या बापाला समजावले आम्ही दोघं हो पोरग म्हणजे इरीतच उडी टाकतो हो त्याची बायको गेली तिकडे हो काय नाही ना चांडू गावात नाही हो बा शेवटी निपटवलं कसं तरी बापाने माघरी आता जेवण करून करा म्हणलं बा थांबा तिथं 2-3 माणसं ठेवले आता लाडी गुलाबीनं याला इथं आणलं कसं तरी हो मी आणलं बा तू काही काळजी करू नको आम्ही पावतीचा काही विषय नाही आहे साहेब आपलेच आहे टेन्शनचं काम नाही म्हणजे पावतीचा विषय म्हणजे मग पावती सापडली नाही का मग पावती म्हणजे सापडलीच नाही का तुम्ही काही पावतीचं विचारता थांबा ना मी काय सांगतो ते ऐका ना पहिले यानं शेवटी सासऱ्याला फोन लावला मग की बा माही पावती तिकडे राहिली का म्हणजे त्यानं ते ज्यावेळेस लग्नाचा बसता घेतला त्यावेळेस सोनं केलं आम्ही होतो त्यावेळेस तर त्यावेळेस बा कदाचित आता देडके साहेबावर गेलो असं सासरे जायची हो सेंद्री डोला दिले असते ते त्याने फोन लावला ते रांगावर आला त्याच्या यायच्या हो म्हणे असं कसं काय तुम्ही पावती हरवली म्हणे आता आमचं कसं काय आता म्हणे आता काय पोरीले पाठवत नाही म्हणे बा हो इतक्या म्हणजे मानसिकता खराब झाली आहे पोराची शेवटी त्याला कसं समजावलं असं आमचं आम्हाला माहीत म्हणून म्हणलं पावतीचा काही विषय काढू नका त्याला मुखाने आपलं जे काय असेल ते देऊन टाका सह्या घ्या कारण की कसं आहे याचंच सोनं आहे आणि घेणारे इथंच आहे ते आपला कोणता आहे तर खोटे त्याला विचारून घ्या दिलं का नाही तर आणि प्रकरण निपटून टाका नाही तर हे बा कोणी ना कोणी जीवाचं काही करून घेऊन टाकायचं असं झालं ते नाही म्हणजे पावती नाहीच सापडली समजा सापडलीच नाही पावती काय आता आम्ही बी 2-4 जण सगळे अलमाऱ्या पाहिल्या सगळं पाहिलं सगळ्या पावत्या सापडलेल्या काय तेच नाही सापडली म्हणून म्हणलं जाऊ दे आता काय साहेब आता असं आपलेच आपण असं काही हे नाही आता एकदम भंटल माणूस नाही ते आणि खरोखरच म्हणजे हार म्हणजे दिलेला आहे आता प्रत्यक्ष त्याने मान्य केलेलं आहे पुढच्यानं त्या चोट्ट्यानं म्हणून म्हणलं काही आता याच्यात काही जास्त ताणून फायदा नाही असं वाटते बा असं आमचं म्हणणं आहे तेच म्हणलं साहेब हो कसं आहे आम्हाला वाटते बा काय आता विनाकारण फालतू अजून घरी जाऊन बी मारामाऱ्या व्हायच्या म्हणून म्हणलं काय आहे ते निपटून टाका इकडे आता पावतीसाठीच काय आता एवढं तगादा असं काही खोटं काम नाही आहे पाहिजे हो ना तुमचं सगळं बरोबर आहे म्हणा पण ते कसं आम्हाला काहीतरी असते का नाही हो ना बरोबर सांगतो मी चहा घेऊ आपण हो ते आले वाटते हो या मारोट आणा हो या काय तुम्ही राजे त्या त्रास दिला हो या साहेब बोला तुम्हाला सांगडे साहेब नाही का हो ना ते नाही येऊ राहिले तर चहा पाणी झालं सरळ झालं नाही म्हटलं साहेब आता काय कुठं सह्या करायच्या ते करून घ्या म्हटलं मग नाही का हो आता हार सांगडे साहेबांना आणला की मग कसं निघतो म्हणलं आम्ही तर असे बाकीचे कामं होती आटपून घेते माणूस हो बिलकुल सह्या घेऊन घेऊ सगळंच करू सांगले साहेब मी काय म्हणतो आले का तुम्ही सध्या हे बा ते राहू द्या पेटी हो तिकडेच ठेवून द्या थोडंसं मला यायला समजावून सांगायचं आहे काय तर हो नंतर आपण पाहू ते काय हो ठेवून द्या ते सध्याची नंतर मग आण जाते मी सांगितलं हो का बरं ठीक आहे ना हो ठीक आहे नंतर आणतो मग आता कायच करा आता नाही का साहेब वाटते एवढे सोपे नाही वाटते बा नाही साहेब म्हणलं काहून काही अडचण आली काही नाही काही अडचण नाही आता हो तुम्हाला हार भेटणंच आहे फक्त एक काम करावं लागेल बा तुम्हाला
हो तुमची पावती हरपली म्हणता ना. हो साहेब, म्हणलं ती काय सापडूनच नाही राहिली. हो लय प्रयत्न केला पण ती काही इलाज नाही. हारपूर ना हरपली त्याचं काय असते पावट्याचं, असं लय लोकांची हरपती. मग काय काय राहिले का बाकी कामं? तुम्ही एक काम करा, त्याची डुप्लिकेट पावती भेटते. हो तुम्ही ज्या दुकानातून घेतलं असेल का नाही, हो तर त्याच्यापाशी जा, ते तारीख सांगा. कोणत्या तारखेला घेतलं, जवळपास 1 वर्षातलीच गोष्ट असेल का नाही. लग्न तुमचं 1 वर्ष झालं म्हणता ना. ते बाबा वर्षातलं कुठं, 2 वर्ष अगोदरची गोष्ट आहे साहेब हे. हो मग काय तर, हो यायचा जे लग्नाचा बस्ता घेतला होता ना, ते कधी घेतला रे मारती? ते घेतला होता म्हणून 28 मेले. हो लक्षातच आहे माझ्या, 28 मे 2023 घेतला होता. हो 755 एपिसोड, हो त्या नंबरचा. तर तेव्हा घेतला होता आम्ही. बाबा बाबा 2023 मध्ये 28 मेले लग्न, तुम्ही म्हणता 1 वर्षाचं झालं. तेच तर मोठा घोर आहे. हो सांगतो ना तुम्हाला, 28 मेले 2023 कपडा घेतला यायनं. साखरपुडा झाला यायचा आत्ता कधी झाला रे मारती? साखरपुडा 11 ऑक्टोबरले हो 2024 झाला, आणि लग्न झालं 20 नोव्हेंबरले हो 2024. बापा बाबा म्हणजे 28 मे 2023 कपडा घेतला लग्नाचा बस्ता सोनं नाणं, आणि आता लग्न म्हणता 20 नोव्हेंबर 24 केलं. बापा बाबा बाबा म्हणजे समजा आता लयच दिवस लावले मग तर. ते काय ऐराचे कपडे राहिले का नाही लोकांच्या जागेवर? असे वैर राहिले उंदरानं कतरले लोकांचे अर्ध्याचं. मग अर्ध्याचे आकूड झाले, कोणाचे फाटले, कोणाचे काय, त्याचं जाईल माहिती आता. मग काय तर हो ना, हे आता तारीख वाढत गेली. हो ती देडके साहेब हे कळा यायची सासरे बा, त्याच्यानं ती तारीख काही मिळाली नाही द्यायचा. हो 3 लाख सबस्क्रायबर झाल्यावर मग कुठं 20 नोव्हेंबरला लग्न झालं त्याचं. हो 24 मध्ये. बापरे असं असं म्हणजे मग सबस्क्रायबरच्यानं जरा उशीर झाला नाही का? तसं काही विषय नाही. ते आता देणके साहेबांना अट टाकली की बा 3 लाख सबस्क्रायबर झाले की आपण लग्न करून टाकू बा. ते असे मग अट झाली, त्याला वाटलं एकाच महिन्यात होते का, पण थोडा वेळ लागला समजा. 6 महिने 12 महिने गेले त्याच्यावर. जसा सपोर्ट झाला तसं तसं वाढले ते. म्हणून जरा उशिरा लागला ते. हो निपटलं मग. हो बरं जाऊ द्या, ते विषय संपला. बरं आता मग हो आता कसं करायचं म्हणलं, मग पावती आणू का मग डुप्लिकेट आम्ही? करा दे त्याचं. हो पण नाही साहेब म्हणलं, हो आता ते कसं झालं, आपण एकाच दुकानात नाही घेतला हारी. हो घेतला 2-4 दुकानात. 2 वर्ष अगोदरची गोष्ट. पुढच्याला किती तकलीफ आता, ते पावत्या पा, हे पा, ते पा. हो त्यापेक्षा म्हणलं काय आता, जे आपलीच आपण काय अडचण काय येईल समजायची नाही, सह्या आहे ते सगळं आहे असल्यावर. पण काही टाईमच नाही लागत ना कनिलाबाजी. अर्ध्या 1 घंट्यात तुम्ही ते 2-3 दुकानं पाहून घ्या. हो त्याला ते तारीख सांगा, या तारखेतलं बिल पहा म्हणा बा मारुती दुटकेचं. झालं काय विषय, आपले बसले लांबून लावून. जा तुम्ही पटकन घेऊन या. लागलं तर मग मी सांगली सरले आपलं हार घेऊनही पाठवतो. हो त्याच्यावर होलोग्रामचा ते शिक्का असते कोणत्या दुकानचा आहे तो. ते पाहून घेऊ लगायचं. नाही नाही राहू द्या हे बा, आम्ही असं करतो मग. हो पावतीच पाहतो. तारीख सांगतो त्याला म्हणतो पावा. चला बा मारती, जाऊ द्या आता. हो पाहू पुढे काय करता येतं. चला बा देऊ द्या, चला चला चला. शिवलाल भाऊ थांबा म्हणलं. हो 1 मिनिट, हाराचा फोटो घेऊन जा, आणि आपलं हे किती ग्रॅम आहे काय आहे, हो हे वजन आहे लिहिलेलं, हो हे घेऊन जा म्हणलं. हो म्हणजे तुम्हाला पाहायला सोपं जाईन तिथं. हो या इकडे या. हो सांगडे साहेब ती पेटी आहे ना. का हो खंदिलाबाजी, कसं म्हणलं या ना इकडे, या ना. हो इकडे इकडे. काय राजा नसता ताप झाला आता. हो ना, हे आता सांग आता कुठं आपल्याला पावती आहे इतक्या ग्रॅमच्या आपल्या हाराची. हो किती आता घरावर गोटे आले सांगा आता. डुप्लिकेटच आणा म्हणते, या देवीत असले काय माहिती आहे. शिवलेलं माहिती आहे, पण शिवले मुकडे नसाय. नाही ते बरोबर आहे, पण मी काय म्हणतो कंदिलाबाजी, एक काम जमते रे. हो आपण कनी ज्यावेळेस केलं तर काही सोनं, हो आपण 2 तोळ्याचा हार करेल आहे. हो तर त्याची पावती आपल्याजवळ सध्याच आहे आपल्याजवळ. 2 तोळ्याची. हो तर पण आपला ते हार कितीचा होता समजा, तुमच्यावर होता, तुम्ही मोजला होता ना ते. बापा दे का काय तुला का आता लोक सांगतही नाही मग. हेच दाखवलं असतं ना मग, हेच हार होय म्हणून हे. नाही ना, पण ते वजनात नाही मग अजून जर डिफरन्स आला असता तर. ते किती ग्रॅमचा आहे नेमका, आणि हे 2 तोळ्याचा, आणि ते किती आहे काय सांगा. मोजला घेतला होता आपण. हो पण ती कसं 2 तोळे 8-9 मिलीग्रॅम होता ती. हो काहीतरी. हो म्हणजे 3 तोळ्याला कमी आहे थोडासा. तर जो मग तर घोरच झाला होता. हो ना 2 तोळ्याचा असताना हो हेच दिला असता लेका, हेच पावती. काय का जरासा शिल्लक जर केला असता ना, हो बजेट बसला असता. हो ना 1-2 ग्रॅम अळ्याला फळायला चालते ते. हो पण हे 8-9 ग्रॅमचा लय फरक होऊन राहिला ना. जाऊ दे, पाहू ना काहीतरी शक्कल लढवाच लागं. हो हार तर आपल्याला न्यायचा. कोणत्या हाल तिथं. हो चला आता येऊ देते, येते तर किती ग्रॅम आहे ते बरोबर परफेक्ट वजन आणते, फोटो आणते. पाहू मग पुढे काय करास ते. हो आता 2-3 ठिकाण धुंडू यायचे देखता, आणि काय करास ते करतो मी बरोबर. हो चल येऊ का मग साहेब आता. हो आता हे किती 2 तोळे 9 ग्रॅमचा हार आहे नाही. हो हे फोटो काढला सगळंच झालं. हो बस बस आता 2-3 दुकान धुंडतो आम्ही, आणि येऊन जातो पावती घेऊन. हो काही एवढा टाईम नाही लागत, आलोच मग. नमस्कार नमस्कार. हा बोला, काय होतं, काय पाहिजे तुम्हाला. बोला काय देऊ, काय दाखवू. नाही आम्हाला कसं काही पाहिजे नाही म्हणलं, फक्त अडचण कसं आलं, आम्हाला आमची एक पावती हरवलेली आहे, आणि त्याची आम्हाला डुप्लिकेट कॉपी पाहिजे. हो तर त्याच्यासाठी कसं, आता आमचा हार जे आहे की नाही, एक पोलीस स्टेशनमध्ये अटकलेला आहे. एकानं चोरून नेला होता. तर ते म्हणते की बा पोलीसवाले की त्याची पावती आणा. तर आमची ओरिजिनल पावती हरपल्यामुळे आम्हाला डुप्लिकेट पावती पाहिजे बा. तर आम्ही तुमच्यापासून काही म्हणजे 28 मे नाही रे मारते, 28 मे 2023 खरेदी केलेला आहे काहीतरी. तर त्याची पावती द्या बा आम्हाला. अच्छा बरं बरं बरं, म्हणजे आमच्यापासून खरेदी केलं होतं का 28 मे 2023 बरं 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 ठीक आहे पाय तुम्ही देतो. 1 मिनिट पाहू द्या मला, आता सर्च करू द्या.
28 मे नाही का, 28 मे 2023 नाही का, 28 मे 2023 नाही. काय नाव ना म्हणलं, नाव काय म्हणलं तुमचं? आपलं मारुती मुंशीराम धुटके, रामपूर. पहा म्हणलं 28 मे 2023ची पावती आहे आपली ती. 28 मे नाही का, 28 23 24 25 26 28 28 मे नाही का. काय नाव? मारुती धुटके. मारुती हां, हाय मारुती मुंशीराम धुटके, राहणार रामपूर. झालं तुमचं आहे बा. बिल आहे याच्यात, काही टेन्शन नाही. ओशी देतो तुम्हाला लागलं तर याच्यातनी तुम्ही आता काय काय खरेदी केलं सगळं डिटेलमध्ये आहे. याच्यातनी 57,000 रुपये तुमचं बिल आहे. बहुतेक इथं आपण कसं म्हणजे पैजण हे ते तोडल्या इथंच घेतलेले आहे. कमी बिल इथं आहे. अजून बाकी 2 दुकानात आहे आमचं. हे 57चं आहे नाही का. याच्यात हाराचं बिल आहे का? हाराचं नाही ना. हाराचं काय आहे याच्यात? हार नाहीच ना. हार जर घेतला असता तर मग 2 लाखाच्या वर गेलं असतं कामी. याच्यात हार नाही. याच्यात फक्त पैजण आहे, कानातल्या जोडव्या, बाकी चिल्लर चालर सगळं आहे याच्या. देऊन देऊ का उशी काढून? मग देऊन द्या ना. देऊन द्या. असं ती हे आता अजून कोणत्या 2 दुकानात घेतलं ना मारती. तिकडे जाऊ मग. घेऊन घ्यायचं. ओशी बिल देऊन द्या. ठीक आहे. प्रिंटरमधून काढून आणतो. 1 मिनिट. ओके. द्या लवकर द्या मग. अजून बाकी 2 दुकानात जाणं आहे आम्हाला. काढा द्या लवकर. बाबा मारती का हे दुकान तर बंद आहे रे. आता कसं काय करा? इथे घेतलं वाटेल काहीतरी आपण. काय घेतलं वाटतं इथं पण आता इथेही गेलाय ना आपण. अजून बाजूच्या तिथेही घेतलेलं आहे, अजून त्या पुढच्या समोरच्या दुकानात. असं दे ना मग. आहे ना आता दुसरं. तिथं पाहू मग. तिथं जर सापडलं तर मग काय करायचं आपल्याला. चल मग आता त्या दुकानात पाहून घेऊ बाजूच्या. काय तिथंच घेतलं रे. या दुकानात आलतो का नाही आपण? काय सांगा बा. काय मला तर आठवतही नाही. तुला आठवते का? मलाच कुठं आठवते. मला तर सकाळी काय भाजी जेवलं ते नाही ध्यानात राहा. हे काय ध्यानात आहे इतक्या दिवसाचं 2 वर्षाचं. चला आता पुढच्या दुकानात पाहू. काय ते चला. 28 मेच आहे. 28 मे 2023 पास आहे. 23. तर पहा आता असं नसते बिल. 100% मारुती धुटके नावानं पहा. मारुतराव धुटके नाही का. रामपूर मारुतराव धुटके नाही का. 28 मे हां आहे. सापडलं ते नाव. सापडलं. तर आता पहा तुमचं याच्यातनी हे आहे 3,99,000 बिल आहे. याच्यामध्ये एक हार आहे आणि त्यानंतर आपलं एक नेकलेस आहे आणि एक कानातले आहे. 3 आयटम आहे याच्यामध्ये. तर मग याची ओशी देऊ का मग तुम्हाला? हो देऊन द्या उशी. कारण की कसं आहे लय अर्जंट काम आहे मला. हार आहे ना त्याच्यात नाही. हाराचं झालं कामच झालं आपलं. कंदीला पाहिजे जमलं म्हणलं मारुतराव जमलं रे. हाराची आहे म्हणते. द्या ते आता. किती ग्रॅमचा आहे म्हणलं ते हार? किती ग्रॅम आहे? हार आहे 2 तोडे. 2 तोडे आहे. 20 ग्रॅमचा आहे. 20 ग्रॅमचा. ग्रॅमचा नाही नाही म्हणलं 2 तोडे 9 ग्रॅमचा असेल ना. 2 तोडे 9 ग्रॅमचा घेतला होता ना. ते असेल ना. दिदच भाऊ आपण अजून एक हार घेतलेला होता. एका दुसऱ्या दुकानातला ते. तर हे इथं एक हार घेतलेला होता. नंतर मग अजून ते पसंत आला तिच्या तेही घेतला होता मग. तर काय करा आता. हे 2 तोडे 9 ग्रॅमचा असतात तर निभलं असतं ना. पण आता अजून पहा अजून आता काय लेगा का. बरोबर ठीक आहे. देतो मी पावती काढून तुम्हाला. पण कायसाठी म्हटलं हे काय आवश्यकता काय भासली तुम्हाला म्हणजे कशासाठी म्हटलं? काय नसते ताप झाले ना. मग काय तर ती आता पावती हरपली. पोलीस स्टेशनला ते हार आता एका चोरानं चोरला होता. त्याची आता आम्हाला पावती मागून राहिली ती. आमचा सारण आम्ही हिंडून राहिलो. काय करता. आता द्या बा द्या पावती द्या. अजून आम्हाला ते आता काय ते एका दुकानात अजून पाहा लागते जाऊन. द्या. बरोबर ठीक आहे. देतो 1 मिनिटात. बसा 1 मिनिट. हो चालूच आहे ना पावत्या पाहिजे. आता आमचे म्हणजे पहिले एक दुकान पाहून आलो. दुसरं आलो तर ते लगेच बंद होतं. आता इथं तिसऱ्या ठिकाणी आलो. आता इथं काय आहे काय नाही समजते आता. पावती देतो म्हणते काढून. येऊन राहिलो पांडे साहेब आम्ही. काही टेन्शन नाही. जराशान चैल हो का मेपा. 2 तोडे 9 ग्रॅमवाला जर हार असताना इथे घेतलेला आपला झंझटच मोकळी झाली असती. पण आता कुठं पाहायला लागते मग. नाही कंदीला पाहिजे. अजून कोणत्या दुकानात गेलो आपण. कोणते दुकान आहे म्हणलं अजून. ते मग आलो नाही का तिथून. ते दुकान बंद होतं ते. आता त्या दुकानात घेतला असं आपण हार. काहून की आता 3 दुकानापैकी 2 दुकानात पाहिले आपण. तर 100% पावती आता ते जे 2 तोडे 9 ग्रॅमचा हार आहे 100% त्या दुकानात घेतलेला आहे आपण. आता लक्षात आलं आपल्या. पण आपण ते दुकान मध्ये बंद दिसलं आणि बऱ्याच दिवसाचं बंद असल्यासारखं वाटलं. धुळला खाऊन. असं मोठं कुलूप लावायला दिले. काही संपर्क कसा साधा मग ते सांगा आता कसं काय म्हणजे उघडण कसं ते दुकान. बंद आहे दुकान म्हणून नसतं म्हणून राहिलो आम्ही. तिथं घेतला असेल बा. अरे पण आता ती आता बंद दुकान आहे. आता 6 महिने झाले का 12 महिने झाले त्याला. आता आपल्याला सोनं घ्यायला 2 वर्ष होऊन राहिले. आता काय आहे काय नाही. आता काय तर कुठं संपर्क साधा. साहेबाला सांगून देऊ आपण बा आम्ही कसं ते दुकान बंद असल्यामुळे पावती आणू नाही शकलो बा तिथं. आता काय करा मग. नाही तसं असते का. संपर्क होत नाही तर काय झालं. आता हे दुकानदार आपण यायला भेटलो. यायच्याजवळ नंबर नसेल काय द्यायचा. मग इथं जाऊन भेटू आपण त्याला. त्याचा नंबर मागून फोनवर बोलू. आम्हाला अशी पावती पाहिजे बा. या तुम्ही इथं. असे आमचा प्रश्न निर्माण झाला. काय सर जास्तच लागला. बरं ठीक आहे बा तुमची इच्छा. चला मग विचारू आता. या आपल्या ज्वेलर्सवाल्या साहेबाला विचारू. म्हणा बा या दुकानचे बंद आहे इतकं लय दिवसाचं आहे का कसं आहे काय आहे. त्याचा नंबर द्या म्हणा बा. आम्हाला बोलायचं आहे. शेवटचा प्रयत्न करून पाहू. नंबर भेटला फार चांगला. नाही तर मग इलाज नाही का. चला मग काय होईन तर हो बा नाही का. सापडला नाही पाहिजे का नंबर. नाही तर बस अशी छाती चम करते मग नाही का. काय होईन काय सांगा आता. बरं चला मग पाहून घेऊ विचारून चला. काय अडचण आली म्हणलं. काय पावती दिली ना तुम्हाला? झालं ना तुमचं? तसं झालं आपलं इथचं काम झालं. फक्त हे बाजूचं जे दुकान आहे का तुमच्या शेजारचं
तर ते म्हणलं हो त्याच्या इथून आम्ही हार घेतला होता एक 2 तोळे 9 ग्रॅमचा. त्याची आम्हाला लगाची पावती पाहिजे होती. हो तर आता कसं काय संपर्क साधता येईल ते सांगा आम्हाला. बापरे, ते तर आता मुश्किल आहे राजू. आता हो, ते दुकान आता साधारणतः 1.5-2 वर्ष होऊन राहील जवळपास. हो, बंद झालं ते, कारण की ते जे होते का नाही काकाजी आमचे म्हणजे बाबाचे मित्रच. हो, ते अमेरिकेला असतात आता. हो, कसे वयस्कर होते त्यावेळेसच 80-85 वर्षाची होती. हो, आता त्याचा मुलगा अमेरिकेला आहे. हो, तिकडेच ते गेलेले आहे, स्थायिक झाले तिकडे ते. बाबा म्हणजे तिकडेच तर एक झाले का असं मग इथं कोणीच नाही का त्याचं मग हे दुकानात मग आमच्या पावतीचं कसं मग. बाबा देवच पावला नाही का. हो बरं झालं बाबा, बरं झालं येऊ नको मला इकडे, अमेरिकेतच राहा बाबा, तिकडेच जाय. आता काय संपर्क, आता त्याच्या मुलाशी कसं आता बरेच दिवस झाले कॉन्टॅक्टच नाही. ते नंबरही आता बदलले त्याही ना, पहिले जुने. हो, आता काय ती दुकाने आता बहुतेक आता येतही नाहीत का जातही नाही. हो, काय आता पैसा झाला गडगंज माणसाजवळ, पण काय लक्ष नाही. हो, नाही तर आतापर्यंत तिथं डबल टिबल मजली झालं असतं. ते जाऊ द्या ना, होईन ते होईन, पण आमच्या पावतीचं सांगा ना तुम्ही, आम्हाला पावती कशी भेटन मग ते. आता काय मुश्किल आहे बा ते आता. काय आता 1.5-2 वर्ष झाले, आता त्याचा संपर्कही नाही आपला तर नाही बा. हो, अजून कोणाला विचारपूस करा तुम्ही. हो, माझं तर काही कॉन्टॅक्ट नाही आहे. हां, हो, ठीक आहे, या तुम्ही आता. हो, काही इलाज नाही माय. नाही हो असं नका करू, हात नका झटकू साहेब. आम्हाला नंबर पाहून द्या द्यायचा, कसंही करू. नाही तर मग काय काय आम्ही काय ते हार जाऊ देऊ का आमचा. नाही दादा, मला नाही, माझ्याकडे नाही कॉन्टॅक्ट. आजूबाजूला आहेत दुकानात, त्यांना विचारा. सरापा लाईन आहे ना पूर्ण, त्याला विचारा. राजा चला कंदिरा भाजी, हो पाहू पुढे पाहू 1-2 ठिकाणी चालले जाऊ. हो, चला. म्हणलं बाबा हे खेपचं हो बरं वाटू राहिलं आता नाही का. हो बरं चला बा मग, आता काय लय राजा कठीण काम झालं आता, पण सापडायला पाहिजे नंबर पण नाही का. हो चला येऊ मग चला. राजा नाही का. हो, बरं काय आणली मग पावटी डुप्लिकेट, सापडलं काही हा, लागला मेळ. काय दुष्काळात 13 महिना कायच करा आता सांगतो ना. 3 दुकानातून घेतलं सोनं. हा 2 दुकानं उघडे सापडले. हो तिथचं सोनंही बरोबर आहे, पावत्याही बरोबर आहे. पण आता जिथं आम्ही घेतलं होतं कारण एक बाजूचं होतं ते दुकान त्याचं बंद आहे. हो 1-1.5 वर्ष झालं म्हणे. वयस्कर माणूस होता. हो त्याचं पोरगं अमेरिकेला आहे, तर त्याला घेऊन गेलं म्हणते. हो तर ते ज्वेलर्सचं दुकान बंद पडेल आहे म्हणजे 1.5 वर्षापासून, आणि तिथूनच ते हार घेतला होता. सांगा आता काय करा मग. किती आली आपण आमच्यावर होता सांगा. म्हणतं तुम्ही तिथंच घेतला होता आणि तेच बंद. हो सांगा काय करा मग. आता तिथचा काही फोन नंबर हे ते असेल ना काही आजूबाजू ज्वेलर्सवाल्याजवळ त्याचा. अरे कायचं फोन आणि कायचं काय, कोणाला त्याचा आता पता नाही. 1.5 वर्ष झाले म्हणे, कुठं गेले आणि काय गेले आता. हो ना ते बुडा आता त्यावेळेस असतं 85चा होता म्हणते ते ज्वेलर्सवाले दुकानदार. आता त्याला काय सुचते काय द्यायला समजते. हे गेल्यातच मजरा आहे ती. ते दुकान म्हणजे असं बंद पडलेलं आहे. बापरे लयच झालं मग. हाराचं लयच मोठं कठीण काम झालं का सांगा बरं. तेच दुकान बंद, ते अमेरिकेला जाऊन बसला आणि काय मोठं गोरच झालं आता. आता लय आपत झाली पण. तेच म्हणलं मग. हो ना म्हणून म्हणलं एवढा काही किस पाडू नका. सरळ सरळ आपलं देऊन टाका मग आता. हो पाहिलं बा आता, प्रयत्न जे करा ते केला आम्ही. हो म्हणा ते बरोबर आहे, पण कोणा आक्षेप घेतला की प्रॉब्लेम येऊन जाते मग. हो कोणा म्हणा उद्या येऊन टपकावितं की बा मा हार होता ते. आता हे बा एक काम करू आपण. हो पेपरला आपण काय करू त्याचं म्हणजे आक्षेप जर कोणाचा असन, आक्षेप हरकती यार्डमध्ये आपण कशी माहिती देऊ की बा सदर प्रकरणामध्ये लुटारू गँगनी जे काही हार चोरून आणलेला आहे, त्या हाराचा कोणाला जर आक्षेप असेल, अशा ग्रॅमचा आहे, अशा फोटो त्या देऊ किंवा अशा प्रकारचा जर कोणाचा हार हरवला असेल तर त्यांनी आपली पावती सोबत घेऊन यावी आणि आपला हार घेऊन जावा. जर कोणी नाही आलं समजा तर मग आपल्याचा क्लेम नाही. 8 दिवसाचा टाईम देऊ. आलं कोणी तर ठीक, नाही तर रामकृष्ण हरी मग तुम्हाला देऊन टाकू. बस ते काम करा. हो म्हणजे कारण की आता कोणाचा दुसऱ्याचा नसल्यावर ते येणारच नाही ना. म्हणजे बाग आहे तर 8 दिवसांनी यायला भेट नाही समजा नाही का. बस तसंच द्यास लागते ना ते. म्हणजे कसं बा पुढचं जे हरकत 8 दिवसांनी आम्ही मान्य करू. 8 दिवसानंतर तुमचा दावा चालणार नाही. पुढचा व्यक्ती घेऊन गेला. असं आहे ना. मग आमच्यावर काही येत नाही. तुमचा आहेच ते हार, तुम्हालाच भेटणं आहे. कोणाचा आता नसल्यावर काय येणार आहे कोणी. ठीक आहे मग आता आजचा विषय क्लोज. उद्या पाहू काय. ठीक आहे, धन्यवाद.